नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या पॉइंटेड चर्चा या कार्यक्रमामध्ये. आणि जरी फायनान्शियल इयर संपलं असलं तर युद्ध अजूनही चालू आहे. आणि लेटेस्ट खबर युद्धाबद्दल सांगायची झाली तर ट्रम्प हे आपले ग्राउंड फोर्स घेऊन युद्धामध्ये उतरत आहेत. जवळजवळ 50,000 आपले ग्राउंड फोर्स, 10,000 रिझर्व्ह सोल्जर्स, 5,000हून जास्त मरीन आणि 100हून जास्त फायटर जेट्स घेऊन युएसए आता युद्धामध्ये उतरणार आहेत. युएसए जरी इस्रायलसाठी या युद्धात उतरला असेल तरी इस्रायलकडून जवळजवळ शून्य फक्त ग्राउंड फोर्स, म्हणजे इस्रायल या ग्राउंड फोर्समध्ये पार्टिसिपेट करत नाहीये. इराणच्या खाग आयलंडमधून युएसए एंटर करायच्या तयारीत आहे. आणि हे युद्ध अजून किती दिवस चालतंय हे बघायला नक्कीच इंटरेस्टिंग फॅक्ट असणार आहे. कारण युद्धाचा खूप मोठा परिणाम हा स्टॉक मार्केटवर होत आहे. आणि स्टॉक मार्केटच्या 20 अशा बिग न्यूज आता आपण कव्हर करणार आहोत. तर पहिली न्यूज आहे फायनान्शियल इयरमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने कसा परफॉर्मन्स केलं त्याबद्दल. फायनान्शियल इयर 26 मध्ये सेन्सेक्स जवळजवळ 5.3% आणि निफ्टी 3.6% मायनसमध्ये क्लोज झालेली आहे. जर तुम्ही बघायला गेलं तर मागच्या 22 वर्षामध्ये कधीही सलग 2 फायनान्शियल इयरमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी निगेटिव्ह मध्ये क्लोज झाले नाहीयेत. जर फायनान्शियल इयर 26 मध्ये सेन्सेक्स हा निगेटिव्ह मध्ये क्लोज झाला असेल तर नक्कीच 2027 मध्ये रिकव्हरी येईल. तसेच स्टॉक्स स्पेसिफिक सांगायचं गेलं तर TCS 34% निगेटिव्ह मध्ये क्लोज झालेला आहे. तसेच विप्रो 27% आणि इंडिगो पण 20 ते 27% खाली आलेला आहे. US इराण वॉरमुळे IT सेक्टरवर सर्वात जास्त दबाव आलेला आपण पाहू शकतो. कारण IT कंपन्यांचे जे मोठे क्लायंट्स USA मध्ये आहेत ते कंपनीचा बजेट कमी करत आहेत. IT सेक्टर सध्या हिस्टॉरिकल चीप व्हॅल्युएशनवर आहेत. खूप युद्ध संपलं आणि US इकॉनॉमी स्टेबल झाली की TCS, इन्फोसिस, विप्रो पहिले उसळणार. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल IT सेक्टरमध्ये तर ही योग्य वेळ आहे. तर आता नेक्स्ट डिस्कस करूया की कोणते शेअर्स मग पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झाले. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 26 मध्ये 33% रिटर्न दिलेले आहेत. तसेच श्रीराम फायनान्सने 38%, SBI आणि ट्रेंड पण टॉप गेनर्स मध्ये आहेत. डिफेन्स, PSU बँक्स आणि ऑटो सेक्टरने बाजारात मारलेल्या झटक्यातही चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. इराण युद्धामुळे डिफेन्स सेक्टरला जागतिक डिमांड वाढू लागलेली आहे. जर तुम्ही बघितलं तर इंडियाच्या डिफेन्स बजेटमध्ये दरवर्षी वाढ होते. बेल, HAL, MTAR टेक्नॉलॉजीज हे स्टॉक्स फायनान्शियल 27 मध्ये स्ट्रॉंग राहतील. तर नेक्स्ट न्यूज आहे इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 बद्दल. तर आजपासून हा ऍक्ट चालू होत आहे. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर असेसमेंट इयर आणि फायनान्शियल इयर हे दोन्ही संपणार आहेत आणि आता फक्त एकच टॅक्स इयर हे असणार आहे. नव्या कायद्यानुसार HRA साठी बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, अहमदाबादला आता 50% सूट मिळणार आहे. जर तुम्ही या शहरात राहत असाल तर तुमचा टॅक्स नक्की कमी होईल. तसेच नेक्स्ट न्यूज आहे STT बद्दल. तर आजपासून सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच STT वाढणार आहे. फ्युचर्सवर STT हा 0.02% वरून 0.05% होणार आहे आणि ऑप्शन्सवर 0.1% पासून तो 0.15% होणार आहे. रोज ऑप्शन ट्रेड करण्यासाठी हा मोठा फटका असेल. सरकारला STT द्वारे जास्त महसूल गोळा करायचा आहे हे दिसून येते. तर नेक्स्ट न्यूज आहे ओल्ड टॅक्स रेजिमे वर्सेस नेक्स्ट टॅक्स रेजिमे. तर आजपासून इन्कम टॅक्स ऍक्ट अंतर्गत ओल्ड टॅक्स रेजिमे पुन्हा फायदेशीर ठरू शकतो. ज्यांचं होम लोन आहे, HRA मिळतं, ATC, ATD इन्व्हेस्टमेंट आहेत त्यांनी ओल्ड रेजिमे नक्कीच निवडावं. पण ज्यांना इन्व्हेस्टमेंट्स नाही आणि जास्त उत्पन्न नाही त्यांनी न्यू रेजिमे नक्कीच प्रेफर करावा. दोघांचा हिशेब करणं आता अत्यंत गरजेचं आहे. सरळ सांगतो, जर तुमचं होम लोन प्लस HRA प्लस इन्शुरन्स प्लस ATC मिळून जर 3 ते 4 लाखापेक्षा जास्त डिडक्शन होत असेल तर नक्कीच तुम्ही ओल्ड रेजिमे निवडलेला पाहिजे. नाहीतर मग न्यू रेजिमे निवडा. नेक्स्ट न्यूज आहे स्पेसएक्स बद्दल. तर इलॉन मस्कच्या स्पेसएक्सने US सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन्स म्हणजे SEC कडे कॉन्फिडेन्शियल S1 फायलिंग दाखल केल्याच्या बातम्या येत आहेत. अपेक्षित व्हॅल्युएशन ही 1.5 ते 1.75 ट्रिलियन डॉलरची असणार आहे. म्हणजे ऍपल नंतर जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी ही ठरू शकते. जून 2026 मध्ये IPO येण्याचे संकेत आहेत. तसेच ओपन AIचाही IPO येत आहे. ChatGPT बनवणारी ओपन AI नॉन प्रॉफिट मधून प्रॉफिटेबल झालेले आहे. सॅम अल्टमनच्या नेतृत्वाखाली ओपन AI लेट 26 मध्ये किंवा अर्ली 27 मध्ये IPO आणण्याच्या तयारीत आहेत. स्पेसएक्स IPO
एन्थ्रोपिक IPO आणि ओपन AI IPO. एकाच वर्षात AI रिव्होल्यूशनचे हे 3 मेगा लिस्टिंग होणार आहेत. US स्टॉक्समध्ये एक्सपोजर असलेले ETF किंवा डायरेक्ट स्टॉक्स आता बाय करणं हे लॉंग टर्म मध्ये मल्टी बॅगर ठरू शकतं. तसेच नेक्स्ट न्यूज आहे इलॉन मस्क बद्दलच. तर इलॉन मस्कने टेराफॅब नावाची एक महाकाय चिप मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी कन्सेप्ट जाहीर केली आहे, ज्यात SpaceX, टेस्ला आणि XAI एकत्र येऊन प्रतिवर्षी टेरावॅट कम्प्युटिंग पॉवर तयार करतील आणि हे सगळं अंतराळात पाठवण्याचा प्लॅन आहे. टेस्लाची AI 5 चिप म्हणजे 5th जनरेशन चिप पण अनाऊन्स झालेली आहे. एनव्हिडियाला आता मोठे ऑर्डर्स कायम भेटत राहतील. एनव्हिडियाला टेस्ला आणि स्पेसएक्स कडून मोठे चिप्स ऑर्डर येतच राहतात. एनव्हिडियाचा शेअर सध्या करेक्शन मध्ये जरी असला तरी लॉंग टर्म साठी एक गोल्डन एंट्री पॉइंट असू शकतो. तर नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या GDP बद्दल. OECDच्या अंदाजानुसार भारताचा FY26 GDP ग्रोथ रेट हा 7.6% इतका आहे. हे लागोपाठ चौथ्या वर्षी भारत जगातील फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी बनत आहे. तर नेक्स्ट न्यूज आहे सोवेरेन गोल्ड बॉन्ड्स बद्दल. आजपासून सोवेरेन गोल्ड बॉन्ड्सचा सेकंडरी मार्केटवर रिडेम्पशन आता कॅपिटल गेन टॅक्सला पात्र होणार आहे. फक्त ओरिजिनल इश्यूवर खरेदी केलेल्या SGBsला टॅक्स एक्झेम्पशन राहील. स्टॉक एक्सचेंजवर दुसऱ्याकडून विकत घेतलेल्या SGBsवर आता कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल. तर सरकारने फायनान्शियल इयर 27 बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 11 लाख कोटीचा कॅपिटल एक्सपेंडिचर जाहीर केलेला आहे. हे FY26च्या तुलनेत 10% जास्त आहे. हायवेज, रेल्वेज, पोर्ट, एअरपोर्ट्स, वॉटर सप्लाय सगळ्या सेक्टरमध्ये मोठा खर्च होणार आहे. कॅपेक्स वाढ म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजला भरपूर ऑर्डर्स. गव्हर्नमेंट कॅपेक्स मध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक्स आउटपरफॉर्म करतात. FY27 मध्ये या सेक्टरला बुल रन मिळू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे फार्मा मधून. तर कोरोना रेमेडीजचा IPO येत आहे. कोरोना रेमेडीज लिमिटेडचा IPO मार्च-एप्रिल 2026 मध्ये येत आहे. ही कंपनी वुमन हेल्थ केअर, कार्डिओलॉजी, पेन मॅनेजमेंट आणि युरोलॉजी मध्ये प्रोडक्ट्स बनवेल. SME नाही हे मेन बोर्ड IPO आहे आणि नव्या इन्व्हेस्टरसाठी एक निश फार्मा सेक्टर मधील एक संधी. तर नेक्स्ट न्यूज आहे इराण युद्धाबद्दल. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार इराण US युद्धात जागतिक अर्थव्यवस्थेचा 1 ट्रिलियन पेक्षाही जास्त नुकसान झालेलं आहे. ऑइल सप्लाय डिस्ट्रप्शन, ट्रेड रूट्स बंद, इन्शुरन्स रेट्सची वाढ सगळ्यांचा एकत्र परिणाम जागतिक GDP वर पडतोय. आणि नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या बॅटरी स्टोरेज कॅपॅसिटी बद्दल. तर हो, इंडियाने फायनान्शियल इयर 27 मध्ये बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम म्हणजे BESS कॅपॅसिटी 3 पट वाढवण्याकडे लक्ष दिलेलं आहे. NTPC, अडानी ग्रीन, टाटा पॉवर यांनी BESS प्रोजेक्ट्स मध्ये बिलियन्स इन्व्हेस्ट केलेले आहेत. रिन्युएबल एनर्जी सेक्टरला मोठं बूस्ट मिळणार आहे. तर सोलर प्लस वाईन प्लस स्टोरेज इज इक्वल्स टू इंडियाची एनर्जी इंडिपेंडन्स. तर नेक्स्ट न्यूज आहे डिमॅट अकाउंट्स बद्दल. फायनान्शियल इयर 26 मध्ये डिमॅट अकाउंटची संख्या 11 कोटींच्या पुढे गेलेली आहे. दर महिन्याला सरासरी 35 लाख नवे डिमॅट अकाउंट्स उघडले जात आहेत. झिरोदा, ग्रो, अपस्टॉक्स ह्या ब्रोकर्सने इन्व्हेस्टिंग करायला सर्वात इझी पर्याय मिळून दिलेला आहे. बाजार पडले तरी रिटेल इन्व्हेस्टर्स हे बाय करत आहेत. हे मॅच्युरिटीचं एक लक्षण दिसून येत आहे. तर फायनान्शियल इयर 27 आजपासून सुरू होत आहे. तर ह्या 5 सेक्टरमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा जे मी तुम्हाला सांगतोय. पहिलं तर IT, कारण त्यांचा रिकव्हरी प्लॅन हा नक्की दिसून येत आहे. नेक्स्ट म्हणजे डिफेन्स, रिन्युएबल एनर्जी, फार्मा आणि PSU बँक्स. हे 5 सेक्टर्स FY27 मध्ये नक्कीच आउटपरफॉर्म करू शकतात. त्यामुळे तुम्ही ह्या सेक्टर्सकडे नक्की लक्ष द्या. तर एकंदरीत मित्रांनो, SIP बंद करू नका, पॅनिक मध्ये विकू नका आणि फायनान्शियल इयर 27 मध्ये नक्कीच रिकव्हरी येईल. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात नव्या जोमाने करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.